नमस्कार मंडळी, स्वागत आहे रीडिंगमध्ये. तर जून महिना सुरू झालेला आहे आणि आपण बघत आहोत टॅरो रीडिंग. त्याच निमित्ताने अर्थात ही एक साधारण रीडिंग आहे सगळ्या राशींकरता. वेगवेगळ्या राशींच्या गटाप्रमाणे सुद्धा मी रीडिंग घेऊन येईन. जरा वेगळ्या पद्धतीने तर थोडा वेळ लागू शकतो. धीर धरा कृपया. तोपर्यंत आपण ही एक साधारण रीडिंग बघूया. आपापल्या परिस्थितीचा करा विचार. बघूया काय संदेश मार्गदर्शन येत आहे. तर हा आला आहे आपला स्प्रेड मंडळी. बरेच कार्ड्स यायची शक्यता आहे या रीडिंगमध्ये. आणि मंडळी, कार्ड्सचे चित्र मी तुम्हाला नक्की दाखवीन आणि त्याची नावंही परत घेईन, म्हणजे तुम्हाला समजायला बरं पडेल, मला समजवायला बरं पडेल. पहिला कार्ड किंग ऑफ स्वॉर्ड्स, दूसरा कार्ड 2 ऑफ पेंटिकल्स, तीसरा कार्ड 10 ऑफ पेंटिकल्स, चौथा कार्ड 9 ऑफ वॉन्ड्स, पाचवा कार्ड द हँग्ड मॅन. हा एक मेजर अर्काना कार्ड आहे मंडळी, त्याचा अर्थ सांगते मी शेवटी. आणि शेवटचा कार्ड क्वीन ऑफ कप्स. तर मंडळी, जेव्हा एखाद्या टॅरो रीडिंगमध्ये मेजर अर्काना कार्ड किंवा कार्ड्स येतात, त्याचा एक खूप मोठा मान असतो. ते म्हणजे की ही गोष्ट अटळ आहे तुमच्या आयुष्यात, ही घडूनच राहणार. जे काही अर्थ आहे त्या कार्डचा ते होणारच, कारण यातून तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं आहे किंवा तुमचा एखादा कर्म किंवा एखादा जीवनधडाही असू शकतो. आणि 10 ऑफ पेंटिकल्स ही खूप सकारात्मक कार्ड आहे मंडळी, हे सांगू इच्छिते, म्हणजे व्यावहारिक जीवनाच्या दृष्टिकोनातून. तर एकूण सगळी कार्ड्स पाहता ऊर्जा खूप वेगवेगळी दिसून आलेली आहे. काहींमध्ये खूप कुवत आहे, पण कुठेतरी कमी पडत आहेत. काही जणांना त्यांचं व्यावहारिक जीवन संतुलित होत नाही आहे. काही जण खूप सतर्क राहत आहेत, घाबरले आहेत, खूप काहीतरी जपून ठेवायचा प्रयत्न करत आहेत. काही जणांना काहीच कळत नाही आहे काय करावं काय नाही. आणि काही जण त्यांची भावनिक जी एकूण संतुलन आहे ते खूप सांभाळायचा प्रयत्न करत आहेत. तर मंडळी, हे सांगू इच्छिते सगळ्यात आधी, तर तुम्ही जर किंग ऑफ स्वॉर्ड्सचं चित्र पाहिलं, तिथे त्या राजाची तलवार कशी खाली ओढली गेलेली आहे, ती तुम्हाला वर उचलून धरायची आहे मंडळी. म्हणजेच जी काही तुमची परिस्थिती आहे ती सगळी पडताळून बघा. भूतकाळापासून जे काही निर्णय तुम्ही घेतलेले आहेत ते सगळे बघा. जिथे तुम्हाला वाटलं होतं तुम्ही चुकले आहात, ते सगळं नीट नेटकं लक्षात ठेवा. तुम्ही आता त्याच्यावर काय करू शकता याचा विचार करा. अक्षरशः वही पेन घेऊन बसा आणि लिहून काढा. जी काही तुमची परिस्थिती आहे आजूबाजूची, ती आधी नीट बघा काय कशी आहे, त्याप्रमाणे नीट पावलं उचला. 9 ऑफ वॉन्ड्सचा कार्ड पाहता हे सांगू इच्छिते, तुम्ही नक्की जिंकायच्याच एका रेषेवरती येत आहात. ज्यांची आर्थिक परिस्थिती, व्यावहारिक जीवन कुठेतरी संतुलित होत नाही आहे, त्यांनी पण हाच उपाय करावा हेच सांगेन मी. घाई गडबड काहीही करू नये हे सांगेन. हळूहळू नक्कीच तुम्ही भरभराटीकडे वळाल, पण जरा धीर धरा. धीर धरायची खूप गरज आहे. तडकाफडकी कुठलाही निर्णय घेऊ नका, काहीही करू नका. काही गोष्टी आपल्या आटोक्यात नसतात, आपल्या हातात नसतात, त्या आपल्याला ब्रह्मांडाकडेच सोपवाव्या लागतात. त्यामुळे काही गोष्टी ज्या हातात आपल्या नाही आहेत त्या स्वतःच्या ताब्यात घ्यायचा प्रयत्न करू नका, त्यांनी तुम्हालाच त्रास होऊ शकतो. हँगमॅनचा कार्ड पाहता सांगू इच्छिते, हे सगळं जेव्हा तुम्ही एकूण समजून घ्याल, त्याप्रमाणे तुम्ही जेव्हा एक निर्णय बनवायला सुरुवात कराल, त्याप्रमाणेच जेव्हा तुम्ही चालायला सुरुवात कराल, तेव्हा तुम्ही क्वीन ऑफ कप्सच्या ऊर्जेत याल हे दिसून येत आहे. तुमच्या बऱ्याचशा इच्छा पूर्ण होऊ लागतील. तुम्ही समतोल व्हाल. धन्यवाद.